भारतीय स्थलसेना इंडियन आर्मी ही भारतीय सेना दलाची सर्वात मोठी शाखा आहे, जी देशाच्या संरक्षणासाठी, अंतर्गत सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. 12वी नंतर थल सेनेत करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत आणि ज्या आपण पुढे बघणार आहोत. प्रथम आपण बघणार आहोत नॅशनल डिफेन्स अकॅडमी. NDA थलसेना, नौसेना, वायुसेनेसाठी ऑफिसर स्तरीय प्रशिक्षण अकादमी आहे. यशस्वी उमेदवारांना थलसेनेत लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळते. पात्रता वय 16.5 ते 19.5 वर्ष. शैक्षणिक पात्रता आहे 12वी उत्तीर्ण कोणत्याही शाखेतून, परंतु थलसेनेसाठी PCM आवश्यक नाही. अविवाहित पुरुष आणि महिला. शारीरिक पात्रता उंची किमान 157 सेंटीमीटर पुरुषांसाठी, महिलांसाठी 152 सेंटीमीटर. चांगली दृष्टी आणि शारीरिक तंदुरुस्ती. प्रवेश प्रक्रिया लिखित परीक्षा UPSC मार्फत. NDA परीक्षा वर्षातून 2दा होते. पेपर 1 गणित 300 गुणांचा असतो. सामान्य ज्ञान ज्याला जनरल ॲबिलिटी म्हटलं जातं ते 600 गुणांची. इंग्रजी, विज्ञान, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी इत्यादी. SSB मुलाखत 5 दिवसांची प्रक्रिया असते. त्यामध्ये स्क्रीनिंग, सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप टेस्टिंग, इंटरव्ह्यू आणि कॉन्फरन्स इत्यादी बाबींचा समावेश असतो. वैद्यकीय तपासणीमध्ये कठोर वैद्यकीय चाचण्या घेतल्या जातात. प्रशिक्षण पुण्यातील NDA येथे 3 वर्षाचे प्रशिक्षण तिथे सिलेक्ट झालेल्या मुलांना किंवा मुलींना दिले जाते. यानंतर डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी IMA येथे 1 वर्षाचे विशेष प्रशिक्षण आयोजित केले जाते. करिअर प्रगती लेफ्टनंट पासून सुरुवात करून नंतर कॅप्टन, मेजर, जनरल आणि उच्च पदापर्यंत संधी या ठिकाणी उपलब्ध असतात. संकेतस्थळ स्क्रीनवरती दिलेलं आहे. टेक्निकल एंट्री स्कीम याच्यामध्ये दुसरे देखील एक आहे, त्याला टेक्निकल एंट्री स्कीम म्हणतात. ही पदे प्रामुख्याने इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये असतात. इंजिनिअरिंग क्षेत्रात रुची असलेल्या उमेदवारांसाठी थलसेनेत तांत्रिक ऑफिसर म्हणून प्रवेश असतो. पात्रता 12वी PCM फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ मध्ये किमान 60% गुण आवश्यक असतात. JEE मेन्स उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. वय आहे 16.5 ते 19.5 वर्ष. अविवाहित पुरुष. प्रवेश प्रक्रियामध्ये JEE गुणांच्या मेन्स गुणाच्या आधारे शॉर्ट लिस्टिंग होते. SSB मध्ये मुलाखत होते, लिखित परीक्षा नाही. वैद्यकीय तपासणी देखील होते. प्रशिक्षण असते 1 वर्षाचे बेसिक मिलिटरी प्रशिक्षण प्लस 3 वर्षे इंजिनिअरिंग प्रशिक्षण. CME पुणे किंवा MCTE मध्य प्रदेश येथे होते. यानंतर 1 वर्षाचं IMA प्रशिक्षण जे आपण पूर्वी बघितलं होतं ते तिथे होतं. यशस्वी उमेदवारांना BTech पदवी आणि लेफ्टनंट पद मिळते. संकेतस्थळ स्क्रीनवरती दिलेलं आहे. सैनिक आता तिसरी एक आणखी संधी उपलब्ध आहे आणि ती म्हणजे सोल्जर किंवा सैनिक भरती. सैनिक म्हणून थलसेनेत प्रवेश हा 12वी नंतरचा सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. यात विविध श्रेणी उपलब्ध आहेत, जसं की सैनिक जनरल ड्युटी GD ज्याला म्हटलं जातं, सामान्य सैनिक पद, सैनिक टेक्निकल तांत्रिक कौशल्य आवश्यक, सैनिक क्लर्क SKT लेखा आणि प्रशासकीय कामं असतात, सैनिक ट्रेडमन्स याच्यामध्ये स्वयंपाक, ड्रायव्हर इत्यादी कामं पाहायला मिळतात. सैनिक नर्सिंग असिस्टंट वैद्यकीय सहाय्य. पात्रता GD साठी. जनरल ड्युटीसाठी आपण बघणार आहोत की 12वी उत्तीर्ण, किमान 45% गुण, काही प्रकरणात 10वी पुरेशी राहते. सैनिक टेक्निकल 12वी PCM मध्ये 50% गुण. सैनिक क्लर्क 12वी कोणत्याही शाखेतून 60% गुण, इंग्रजी, गणित आणि लेखा म्हणजे अकाउंटंट यात 50% गुण आवश्यक. वय 17.5 वर्ष ते 23 वर्ष. शारीरिक पात्रता उंची 170 सेंटीमीटर, धावणे 1.6 किलोमीटर 5 मिनिटे 30 सेकंदात, पुशअप, सिटअप्स 9 फूट, खड्डा उडी इत्यादी. ऑनलाईन अर्ज स्क्रीनवरती दिलेला वेबसाईटवरती करू शकता. लिखित परीक्षा CEE सामान्य ज्ञान, गणित, इंग्रजी आणि तर्कशक्ती. शारीरिक चाचणी धावणे, बीम, खड्डा उडी. वैद्यकीय तपासणी दृष्टी, ऐकण्याची क्षमता आणि एकूण आरोग्य. प्रशिक्षण निवड झाल्यावर 6 ते 12 महिन्याचे प्रशिक्षण प्रदेश आणि श्रेणीनुसार विविध ठिकाणी दिले जाते. आता आपण बघणार आहोत
स्थल सेनेतील करिअर फायदे. लेफ्टनंटसाठी पगार तुम्ही इथे स्क्रीनवर पाहत आहात. सैनिकांसाठी देखील भत्ते आणि पगार इथे दिलेला आहे. मोफत निवास, वैद्यकीय सुविधा आणि पेन्शन, प्रगतीच्या संधी, सैनिक ते JCO आणि ऑफिसर पदापर्यंतच्या बढतीच्या संधी, सेवा, सीमेवर आणि अंतर्गत सुरक्षेसाठी योगदान, साहसी जीवन, पर्वतारोहण, पॅराशूटिंग आणि इतर साहसी प्रशिक्षण. आव्हाने: कठीण प्रशिक्षण, शारीरिक आणि मानसिक कसोटी इथे त्या व्यक्तीची लागते. जोखीम: युद्ध क्षेत्रावर किंवा दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये जोखीम. स्थलांतर: देशभरात वारंवार बदली, नियमित जीवनशैली, कठोर अनुशासन आणि नियमांचं पालन. तयारीसाठी टिप्स आपण बघूया. शारीरिक तयारी: नियमित धावणे, 1.16 किलोमीटर, पुशअप, सिटअप्स आणि स्क्वॅट्स. योग आणि ध्यानाद्वारे मानसिक तंदुरुस्ती. लिखित परीक्षेची तयारी: NDAसाठी NCERTची पुस्तकं 10वी आणि 12वी, गणित आणि चालू घडामोडी. सैन्य भरतीसाठी सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजीवर लक्ष देणे आवश्यक. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, ऑनलाईन टेस्ट सिरीज. SSB मुलाखतीसाठी नेतृत्व गुण, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करा. ग्रुप डिस्कशन, कमांड, टास्क आणि सायकोलॉजिकल टेस्टसाठी सराव असणं आवश्यक आहे. या गोष्टी आणि संकेतस्थळ यावरती दिलेली आहे.